सामाजिक परिवर्तन चळवळीतील सर्व आमच्या राष्ट्रनिर्मात्या महापुरुषांना विनम्र अभिवादन करून आजच्या या प्रागतिक रिपब्लिकन आघाडीच्या वतीने आयोजित अतिशय महत्त्वपूर्ण विषयाला पुढे ठेवून ही जी सभा आयोजित केलेली आहे, तर या सभेचे प्रमुख आयोजक प्रागतिक रिपब्लिकन आघाडी जरी असली तरी ही काही रिपब्लिकन पक्षाची सभा नाही असं माझं मत आहे। आणि त्यामुळं पुढाकार घेऊन या सभेचं आयोजन ज्यांनी केलं, ज्यामध्ये प्रामुख्यानं आजचे प्रमुख वक्ते म्हणून जे उपस्थित राहणार होते श्यामदादा गायकवाड, ते आज येऊ शकले नाहीत। सन्माननीय डॉक्टर संजय अपरांती सर, सुनील निर्भवनेजी, या सभेला उपस्थित असणारे आमचे ज्येष्ठ बंधू ॲडव्होकेट राजे गायकवाडजी, लॉर्ड बुद्धा चॅनलच्या वतीनं या सभेमध्ये आपल्या सर्वांच्या सोबत उपस्थित असणारे गजेंद्र गवईजी, ज्येष्ठ नेते, चळवळीतील एक वरिष्ठ नाव तुपलोंडेजी, आणि प्राध्यापक डॉक्टर रमेश कांबळे सर। मला वाटतं या कार्यक्रमाचं आयोजन जे झालेलं आहे ते अत्यंत प्रासंगिक आहे, त्याच्यामध्ये काहीही दुमत असण्याचं कारण नाही। तसं असतं तर कदाचित आपण सगळे वेगवेगळ्या ब्रँडचे माणसं आहोत इथे बसलेलो। आमचा मुख्य ब्रँड आंबेडकर असला तरीही आंबेडकरांच्या फुले शाहूंच्या विचारावर काम करणारे जे काही आमचे ऑर्गनायझेशनल ब्रँड्स आहेत ते वेगळे आहेत, आणि तसं असूनही आम्ही एकत्र बसलेलो दिसलो नसतो, आणि त्यामुळे याची प्रासंगिकता लक्षात येईलच। पण त्याचसोबत मला एक अर्थात हे आज एकत्र होतो ती काही लहान मोठी गोष्ट नाही, अत्यंत महत्त्वाची बाब आहेच। पण गायकवाड सर, हे थोडंसं आधी जर झालं असतं, अपरांती सर, हा प्रयोग थोडासा एक 10-15-20 दिवसाआधी सुरुवात जर झाली असती, याचं कारण असं आहे का ही जी पॅम्पलेट तुम्ही म्हणताय संपूर्ण मुंबईभर हे पत्रकं वाटले गेले, काही लोकांनी सोशल मीडियावर टाकलं, मी देखील टाकलं माझ्या फेसबुकच्या, बरेचसे मला काही व्यक्तिगत माझ्या चळवळीतल्या सहकाऱ्यांचे फोन आले, अरे काय चाललंय, काही अनेक इतर लोकांचे मेसेज आले की तुम्ही काय करताय, कारण भाजप RSS ला रोखण्यासाठी एक कार्यक्रम घेऊन जेव्हा आम्ही निघतो इथे, तर बऱ्याच लोकांना रोकायचं तर आहे, पण रोकायचं कोणत्या माध्यमातून हा मोठा प्रश्न आहे। आणि मग अनेक माध्यमं जे आहेत रोखण्यासाठी प्रयत्न करणारे, तर मग धनराज साहेब तुम्ही हे काय करताय, मग यातून तुम्हाला नेमकं सुचवायचं काय। माझ्या आधी मी जेव्हा आलो तेव्हा राजे गायकवाड बोलत होते, माझ्यानंतर तुपलोंडे साहेब, त्यांच्यानंतर तुपलोंडे साहेबांनी विचार व्यक्त केले, गवई साहेब तुम्ही बोललात, कांबळे सर तुम्ही बोललात, आणि तुम्ही चांगल्या प्रकारे या विषयाची पार्श्वभूमी बनवून ठेवलेली आहे। त्यामुळे मला आणि माझ्या नंतरच्या वक्त्यांना भारतीय जनता पार्टी असू दे किंवा हे RSS वाल्यांचे जे काही संघटना आणि त्यांचे मित्र पक्ष आहेत, यांना रोखणे जर आजच्या सभेचा उद्देश असेल तर तेवढं पिन पॉइंटेड बोलणं मला जास्त वाटतं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये आधी जास्त पाल्हाळ लांबवत बसल्यापेक्षा। आणि मग त्या विषयाला सुरुवात करताना मला प्रामुख्यानं मी जे बोललो आधी की काही फोन असेही आले की आम्हाला आमच्या एरियात हा कार्यक्रम घ्यायचा, ह्या अशा प्रकारची प्रागतिक रिपब्लिकन आघाडी नावानं आम्ही आमच्या एरियात देखील हा कार्यक्रम लावू इच्छितो, ही सगळी ज्येष्ठ वरिष्ठ मंडळी आपल्या तिथे देखील येतील का कार्यक्रम आम्ही लावला तर। त्यांना गायकवाड साहेबांशी मी कनेक्ट व्हायला सांगितलं, तुम्हाला मला वाटतं फोन आला असेल त्यांचा। काळाची गरज आहे, ही काळाची गरज आहे, ती लोकांना जाणवत आहे, चळवळीच्याच मंडळींना जाणवत आहे अशातला भाग नाही, तर देशातल्या सर्व समाजातल्या सगळ्या लोकांना जाणवतंय की बाबा गेल्या 10 वर्षामध्ये विशेषतः हे जे काही आम्ही विकासाच्या नावावर भूत मानगटीवरून बसून घेतलेलं आहे, हे उतरवणं खूप गरजेचं आहे, हे भूत उतरवून टाकणं गरजेचं आहे। आणि ते गरजेचं असेल तर त्याला उतरवण्यासाठी तेवढा सक्षम मात्र पर्याय देखील लागेल, ही मात्र सगळ्यात मोठी अडचण देशातील लोकांना दिसत आहे। आणि त्यामुळं एक संघ असणारे विरोधक
आणि विस्कळीत झालेले विरोधक म्हणजे आता ज्यांना काढायचं आहे, तुम्हाला बदलायचं आहे किंवा जे भूत मानगटीवरचं उतरवायचं आहे, ते अतिशय संघटित आहेत, वेल प्रिपेअर्ड, वेल प्लॅन्ड आणि वेल इक्विप्ड, साधन संपन्न, व्यवस्थित नियोजन करून काम करणारे आणि संघटित लोक आहेत. आणि दुसरीकडे त्यांना बाहेर काढण्यासाठी, त्यांना खाली खेचण्यासाठी जे प्रयत्न होत आहेत ते अत्यंत विस्कळीत आहे. हे विस्कळीत प्रयत्न त्यांना कितपत खाली उतरवू शकतील लोकांच्या मनात, हा देखील एक साधार प्रश्न आहे. तो काही निराधार नाहीये, पण लोकांची इच्छा मात्र मजबूत आहे. आणि या इच्छेला जिथे जिथे बळ मिळते, जिथे जिथे ही इच्छा पूर्ण होईल अशी खात्री लोकांना वाटते, लोक त्या त्या पर्यायाच्या सोबत आपले सगळे वर्षानुवर्ष खांद्यावर घेऊन चाललेले झेंडे खाली ठेवून साथ देत आहेत. मी फार जबाबदारीने हे स्टेटमेंट करतोय. वर्षानुवर्ष आम्ही खांद्यावर आमच्या घेऊन चाललेले झेंडे काही क्षणासाठी का होईना बाजूला ठेवून एका मोठ्या अजेंड्यावर काम करताना, मोठ्या आव्हानाला सामोरं जाताना, त्या दृष्टीने लोक मनाचा मोठेपणा, मोकळेपणा दाखवत आहेत. मग त्यामध्ये मी तुम्हाला उदाहरण सांगतो मुस्लिम समाजाचं. मी मतदान करून आलो बुलढाण्याला जाऊन, माझ्या मतदारसंघामध्ये जिथे माझं आहे. मला माझा व्यक्तिगत अनुभव तिथल्या लोकांचा आहे कि तिथल्या मुस्लिम समाजाच्या लोकांनी ये नहीं चाहिए इसलिए हम शिवसेना को, मशाल को वोट देने वाले ये बोला. मैं उनका प्रचार नहीं कर रहा हूं, लेकिन ये वास्तविकता लोगों के बीच में रहने वाले लोगों के बीच में घूमने वाले लोगों ने ये अनुभव किया है. वो अनुभव मैं आपको बता रहा हूं. ये वहां का अनुभव होगा, कहीं और दूसरा कोई सक्षम पर्याय होगा तो लोग उसको मजबूती से साथ देने की कोशिश कर रहे हैं. सवाल लोग क्या कर रहे हैं ये तो है. इस सारे भागदौड़ में, ये पूरे लड़ाई में हमारा वजूद क्या है, हम कहां खड़े हैं. हमारे अस्तित्व की जब बात आती है तब हमारा अस्तित्व जहां पे दिखे ऐसा कौन सा ऑप्शन हमारे पास में, ये हमारे लिए सबसे पहला सवाल. जो ऑप्शन हम लोगों को हमारे लिए है ऐसा हम लोग समझते हैं, क्या वे ऑप्शन सही तरीके से इसका मुकाबला कर पाएंगे, कामयाब हो पाएंगे. और आपने जैसा बोला अभी सर, कांबळे सर, की आमचा प्रत्येक प्रयत्न इथे बसलेल्या किंवा हे जे कोणी कुठून ऐकत असतील या चॅनलच्या माध्यमातून, त्या प्रत्येक माणसाच्या मनातल्या इच्छेबद्दल, त्यांच्या कमिटमेंट बद्दल एक पैशाचे दुमत असण्याची काही कारण नाही. पण जसं तुम्ही बोललात की त्यांना हरवणं, त्यांना खाली खेचणं, देशाच्या संविधानाच्या मुळावर उठलेली मंडळी त्यांना या सगळ्या प्रक्रियेतून बाहेर काढणं, हा जो का आमचा उद्देश आहे, तो उद्देश आमच्या व्यक्तिगत आवडीनिवडी सांभाळण्याच्या चक्करमध्ये त्यांना मदत करणारा तर सिद्ध होणार नाही ना, हा दुसरा प्रश्न. आणि या अशा सगळ्या साठमारीमध्ये म्हणजे अनेकांनाही मनामध्ये सगळ्यांच्या चलबिचल चालू आहे. प्रत्येकांना आपल्या शिकल्या सवरलेल्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारी आपण सगळी मंडळी आहोत. फुले शाहू आंबेडकरांची चळवळ काय, चळवळीचे उद्दिष्ट काय, चळवळीचे मित्र कोणते, चळवळीचे शत्रू कोणते, त्या शत्रूंना रोखण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, ह्या गोष्टी आमच्या तुमच्या जवळ, सगळ्यांच्या जवळ चांगल्या प्रकारे आम्हाला त्याचं भान आहे. मात्र तरीही आमचं प्रत्येक निवडणुकीमध्ये, आता निवडणुकीचाच काळ आहे, फार काही वैचारिक चळवळीच्या मांडणीबद्दल, बांधणीबद्दल, आपल्या जे काही विचारधारेबद्दल जास्त खोलात जाऊन सांगण्याची गरज नाही. मग निवडणुकीमध्ये मतदान करूनच त्यांना रोखता येईल. आरएसएसची पॉलिसी काय आहे, भारतीय जनता पार्टीची पॉलिसी काय आहे, देशातल्या लोकांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. ज्या एससी एसटी ओबीसी रिलिजियस मायनॉरिटीची आम्ही बाजू घेऊन बोलतो, फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून, भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्या लोकांच्या जीवनामध्ये बहार यावी असं स्वप्न गेले 70-75 वर्ष आम्ही बघतोय, ते आलं नसेल, त्यांच्या जीवनात बहार आली नसेल. पण भारताचं संविधान ही एकमात्र गॅरंटी आहे की ती आज न उद्या त्या देशातील लोकांच्या जीवनामध्ये बहार आणू शकते. आज त्या गॅरंटीला जे बदलायला निघालेत.
आणि हे असं जर होणार असेल तर मात्र डोळसपणे आणि प्रसंगी भावनिक न होता थोडंसं धाडसानंही निर्णय घेण्याची आम्हाला वेळ आलेली आहे, येऊन ठेपलेली आहे. आणि म्हणून म्हटलं की मला हा प्रयोग जो तुम्ही हाती घेतलाय सर, हा इतका प्रासंगिक आहे, इतका रिलेव्हंट आहे. थोडा उशिरा झालं पण जाऊ दे, तरी अजून 14 लोकसभेच्या सीट महाराष्ट्रातल्या निवडणुका बाकी आहेत. 20 तारखेला होणार आहे. 14 सीट बाकी आहेत आणि 7 दिवस बाकी आहेत. आपण काही कोणी पक्षाच्या प्रचार सभेमध्ये जाऊन उभे राहणार नाही की आपल्याला आचारसंहितेचे बंधनं येतील किंवा आणखी काय गोष्टी येतील. ज्या अडचणी येतील त्या अडचणींचे मार्ग कसे काढायचे ते आपल्याला माहिती आहे. त्यामुळे हा प्रयोग आणखी पुढे काही 6-7 दिवसात सदुपयोग करून, आणि इथं प्रत्येक बसलेला माणूस त्या ताकदीचा आहे की एक माणूस एका ठिकाणी जाऊन जरी प्रयत्न करायचा म्हटला तर फार मोठं काम लोकांमध्ये एक संदेश पोहोचवण्याचा होऊ शकतो. का बदलायचं या देशातल्या लोकांना, या भारतीय जनता पार्टीला सत्तेतून का काढायचं? विकास कोणाला नको देशामध्ये? अरे विकास पाहिजे होता म्हणून तर आले ना. विकास हवा होता म्हणून तर यांना घेतलं खांद्यावर बसवून. मागच्या 10 वर्षात मग असं काय झालं की लोकांचा विश्वास उडायला लागलाय? कोणता विकास झाला देशामध्ये ते काही आता सांगण्याचं काही ते फार जास्त गरजेचं नाही. लोकांना माहिती आहे चांगल्या प्रकारे काय विकासाची बोंब झालेली आहे देशातल्या. निवडणुका लढल्या जात आहेत. निवडणुकीचं सगळीकडे प्रचंड मोठं रणकंदन चालू आहे राज्यभरामध्ये. मोठे मोठे नेते आपापले अजेंडे घेऊन आपापल्या सभा करतायत. ज्यांना बदलायचे त्यांच्याच बद्दल बोलूया आणि त्यांच्या मित्रमंडळीबद्दल बोलूया. काल राज ठाकरेंचं भाषण ऐकत होतो मी परवा. ही पहिली निवडणूक आहे म्हणे की ज्या निवडणुकीला कोणताच विषय नाही. कमाल झाली म्हटले अरे. आणि मग बाकीच्या सगळ्या निवडणुकांचं त्यांनी ते अनालिसिस करून दाखवलं. निवडणुकीला विषय कसा नाही आहे ना? निवडणुकीला विषय. भारताचं संविधान बदलायचा हा त्यांचा मुद्दा आहे, अजेंडा आहे, विषय आहे. आणि भारताचं संविधान बदलायला नको हे संविधानावर प्रेम करणाऱ्या लोकांचा विषय. विषय कसा नाही संविधान? विषय नाही असं कसं? बिना विषयाची कशी निवडते? 140 कोटी लोक बिना विषयाचे असेच कामधंद्याला लागलेत का? नाही. विषय नाही असं वाटतं एवढ्यासाठी की जो विषय आहे तो चर्चेत आणायचा नाही. मग चर्चा कशावर झाली पाहिजे? धर्मावर. चर्चा कशावर झाली पाहिजे? धार्मिक जातीय दंगलीवर. एखाद्या धर्माचं उदो उदो होत असेल, धार्मिक त्यांच्या भावना व्यक्त करत असतील लोक, देशाचं संविधान सांगतं यार प्रत्येकाला या देशामध्ये आपल्या धर्माची गोष्ट मन मोकळेपणाने पालन करण्याचा अधिकार आहे. पण ते सोडून हिंदू मुस्लिमांमध्ये भांडणं कसे लागतील यासाठी धर्माचा वापर केला जातो. त्याच्यावर एक तर निवडणुका लढण्याचा कार्यक्रम चाललेला आहे देशामध्ये. गेल्या 10 वर्षात त्याच्यावर कसंही करून ते पोलराइज कसं करता येईल याचा प्रयत्न केला जातोय. नाही तर आता ते 370चा एक विषय आहे. 370चा विषय आहे. मंगळसूत्राची तर आणखी गंमत आहे. बरेच लोक आणखी फार रिसर्च करून त्याच्या खोलात गेलेत मंगळसूत्रापर्यंत. पण हे मंगळावर नेणार होते आपल्याला, चंद्रावर की कुठेतरी यान सोडलं, ते मंगळ ग्रहावर न्यायच्या चक्करमध्ये होते. मंगळ ग्रहावर शोध लावायचा प्रयत्न चालू होता देशाची तरक्की करण्याचा, विकास करण्याचा. तेव्हा मंगळावर गेले नाही, मंगळसूत्रामध्ये अडकले जातात. अरे काय खोटारडेपणा सगळा, फसवा फसवी सगळी. लोकांचे मन कलुषित करायचे. अरे मोठ्या मुश्किलने 92-93च्या दंगलीनंतर हा भारत देश थोडा या दंगली बिंगली धार्मिक उन्मादाच्या या सगळ्या मानसिकतेतून बाहेर पडून स्वतःचं सुखा समाधानानं जीवन जगण्याचा विचार करतोय, प्रयत्न करतोय. सगळ्या धर्माची माणसं, कोणालाही दंगली नको आहेत, कुणालाही तंटे बखेडे नको आहेत. शांततेनं समतेचं जीवन, शांततेचं जीवन जगण्याची इच्छा आहे प्रत्येकाला. एवढं मोठं जागतिक संकट आलं कोरोनाचं, त्या कोरोनाच्या काळातही बदमाशी लपली नाही. तबलिगीने आणलं म्हणे, तबलिग्यांनी आणलं. तबलिगी जमात आहे ना मुस्लिमांमध्ये, त्यांनी आणलं म्हणे कोरोना. तिथेही बदमाशी करायचा प्रयत्न केला. लोक बळी पडत नाहीत. आणि लोक बळी पडत नाहीत ही खरी गोम आहे. लोक दंगली करायला तयार होत नाहीत ना, हे दुखणं आहे.
त्यामुळे त्यांना हटवायचंय मैं बहुत पावरफुल हूं, 400 के पार जाऊंगा, ये करूंगा, दावे करू द्या किती मोठे मोठे, सगळे दावे खोकले आहेत. तुम्हाला मी सांगतो काही होणार नाहीये. जे जे या लोकांनी केले भारतीय जनता पार्टीच्या सरकारनी, मोदीला नाव नका ठेवू म्हणतात. मग भारत सरकार म्हटलं असतं तर आम्ही भारत सरकारवर बोललो असतो. तुम्ही भारत सरकार बदलून मोदी सरकार केलं ना, मग मोदी सरकारवर आम्ही नाही बोलायचं देशाचा नागरिक म्हणून, तर बोलणार कोण? जे जे काय केलं ते सगळं बुमरँग होतंय, उलट होतंय. देशाच्या लोकांच्या पचनी पडत नाही, लोकांच्या हिताचं ठरत नाही, लोकांच्या विरोधात जाणारा निर्णय प्रत्येक ठरतोय. नोटबंदीतही तेच, नोटबंदीमध्ये तेच. अहो एखादी साधी इंजेक्शन निघते, कुठली गोळी निघते, लस निघते, तर तिची वर्षानुवर्ष तिच्या टेस्ट केल्या जातात. उंदरांवर टेस्ट होतात, माकडावर टेस्ट होतात, वेगवेगळ्या प्राण्यांवर टेस्ट होतात. त्या कोरोनामध्ये लस आणल्या, दिल्या टोचून, आता ती कंपनीच सांगते की आमचं काय खरं नाही. अरे सगळं 370चा एवढा मोठा तो उदो करतायत की इसके पहिले काश्मीर में जगह ले सकते क्या. अरे 370 काय आम्हाला विचारा ना. बसलेत ना वकील साहेब इथे, त्यांचा मुलगा बॅरिस्टर होणार आहे. आता आम्ही आहोत ना सांगायला 370 मध्ये आहे काय, बदल द्यावं 370. चांगला आनंद झाला लोकांना देशातल्या. जम्मू काश्मीरचा नकाशा तरी पाहिला का देशातल्या लोकांनी? त्या जम्मू काश्मीरच्या नकाशामध्ये 2 पार्ट आहेत सर. एक जम्मूचा, जम्मू अँड काश्मीरचा, आणि दुसरा आहे लडाखचा. जेवढा जम्मू काश्मीरचा एरिया आहे जो डेन्स पॉप्युलेशन वाला आहे, जिथे सगळ्यात जास्त लोक राहतात, सगळ्यात जास्त उद्योगधंदे आहेत, शिक्षणाची केंद्र आहेत, पर्यटनाची केंद्र आहेत, त्याच्यापेक्षा 3 पट मोठा तो लडाखचा इलाका आहे. आणि पॉप्युलेशन अतिशय विरळ आहे, डोंगरी पहाडी भाग आहे, बर्फ असतो, सगळ्या गोष्टी अडीअडचणी, आणि मोठ्या प्रमाणात तिथे ट्रायबल पॉप्युलेशन आहे. 370 भरत्या जम्मू काश्मीरमध्ये यांना एकही उमेदवार उभा करता आलेला नाही. तुम्हाला मी सांगतो हे सगळं नौटंकी चालू आहे, सगळं फसवाफसवीचं काम चालू आहे देशामध्ये. त्या 370 लागू केल्यानंतर काश्मीरची जनता खुश नाहीये. लेह लडाखचे लोक आंदोलनाच्या तयारीत आहेत. तुम्हाला सांगतोय, जबाबदारीनं बोलतोय, लिहून घ्या. सगळ्या जनतेच्या विरोधात आहे, जनतेला पसंत येत नाही यांचं कुठलंच काम. 35वा आर्टिकल त्याचं, ते 370 गेलं त्याच्यामुळे 35A पण जाणार, ते गेलं. म्हणजे भारतातला कोणताही नागरिक, पूर्वी असं होतं 370 असेपर्यंत की काश्मीरमध्ये जाऊन कायमस्वरूपी तिथलं वास्तव्य घेऊ शकत नाही. आता पत्र सांगतात अभि तुम जाओ उधर जमीन लो. लडाखची लोक आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये आहेत, आणि ते लडाख मधले लोक लडाखला किंवा त्यातल्या काही विशिष्ट पार्ट्सला संविधानाच्या, राज्यघटनेच्या 6व्या शेड्यूल मध्ये घ्या म्हणून प्रयत्न करताय. एक स्पेशल प्रोटेक्शन द्या आम्हाला, जिथे ट्रायबल कम्युनिटी आहे, खास करून काही जिल्हे असे आहेत. आणि इतकंच नाही बरं, ते का करतायत त्याचं कारण सांगतो. कारण सगळ्या त्या लडाखमध्ये ओपन लँड आहे, डोंगर आहेत, पहाडी आहेत, प्रचंड खनिज संपत्ती असेल, याच्यात वादच नाही. तिथे सगळे उद्योजक जाऊन जमिनी घेत आहेत मित्रमंडळीपैकी. त्यांच्या मित्र पक्षांना धूळ चालण्यासाठी. त्यांना फक्त लिहायला पाहिजे होतं मित्र पक्षांना नाही, मित्रांना धूळ चालण्यासाठी असं लिहायला पाहिजे होतं. जमिनी ते लोक घेत आहेत, आणि तिथे उद्योजक किंवा काय जे करायचं असेल त्यांना, ते सगळं एन्व्हायरमेंटला डॅमेज करणार आहेत, एन्व्हायरमेंटला डॅमेज करणार आहेत. या इतक्या पहाडी भागामध्ये जर एन्व्हायरमेंट जबरदस्ती एक्सेसिव्ह डेव्हलपमेंटचे प्रयत्न केले ना, त्या जोशीमठमध्ये उत्तराखंडच्या काय झालं त्याची भीती त्या लडाखच्या लोकांना वाटते. कोणता विकास आहे, कोणता त्या 370चा उदो आणि ते 371 कलम लागू करून आम्हाला त्याचे बेनिफिट्स मिळावेत अशा प्रयत्नामध्ये. हे इकडे येऊ देत नाहीत. उमेदवार का उभे केले नाही? मग तिथं लढायचे होते ना. हे इकडचं या भारतातल्या बाकीच्या लोकांना सांगायलाच तयार नाही कोणी. जम्मू काश्मीर फक्त धार्मिक रंग देऊन जम्मू काश्मीरचं 370 कलम आम्ही हटवलं. त्याचे बेनिफिट घ्यायला तयार आहेत, पण त्याचे नुकसानीचे तोटे जे आहेत ते देशातल्या तिथल्या रहिवाशांना भोगावे लागतात. आणि एक नाही असे अनेक उदाहरणं येतील. आणि राहिला प्रश्न मग शेवटी या देशाच्या संविधानावर देखील यांची काही चांगली नजर असल्याचं चित्र नाही. राज्यघटना बदलायची आहे. आम्ही लोकशाहीला मानणारे लोक आहोत. या भारतीय राज्यघटनेच्या नियमानुसार ज्याची कोणाची सरकार बनेल ती देशाची सरकार आहे, आम्ही असं मानणारी माणसं आहोत.
पण ज्या संविधानाच्या मदतीतून तुम्ही सत्तेत बसलात तेच संविधान तुम्ही बदलायला तर मी सांगतो ना, 2500 वर्षापासून पंचशिलामध्ये 6वं जोडता आलेलं नाही साहेब. मी फार जबाबदारीनं बोलतोय. हे बदलायच्या जेव्हा गोष्टी करतात ना, त्या पंचशिलामध्ये 6वं अजून जोडता आलेलं नाही. यांना यांची बुद्धीच्या मर्यादा माहिती आहेत आपल्याला किती आहेत. 10 पारमिता आहेत ना, 11वी अजून सापडलेली नाही यांना. यांच्या मर्यादा आहेत, ते काय बदलतील. आणि संविधान सभेनं संविधान बनवलेलं आहे. संविधान सभेनं पार्लमेंट बनवलेले संविधानाने. पार्लमेंटनं संविधान बनवलेलं नाहीये. पण मग दुसरा बदमाशी अशी आहे की त्याला बदलायच्या ऐवजी ते इम्प्लिमेंटेशन होऊ द्यायचं नाही त्याला. मग करा खाजगीकरण. उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे, आरक्षण दाबण्यासाठी खाजगीकरणाचा डाव रचायचा. बरोबर, सगळं खाजगीकरण करून टाका म्हणजे आरक्षणाची झंझटच उरणार नाही. असंच अनेक इतर बाबी ज्या आहेत. इलेक्शन कमिशनर, देशाचे निवडणूक आयुक्त, त्यांच्या निवडीची कॉन्स्टिट्यूशनल जी फ्रेमवर्क होती त्याच्यामधून सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना वगळणे, कशाचं लक्षण आहे. संविधान बदलणे, संविधान धोक्यात. फेडरल जे त्याला काय म्हणतो, संघराज्यीय पद्धती आहे ना देशामध्ये. केंद्राचे काही विषय, काही राज्याचे विषय, काही दोघांकडे असणारे विषय, त्यानुसार त्यांनी कायदे करावेत. केंद्राने केंद्र सरकार चालवावं, राज्यांनी आपल्या विषयांना धरून राज्याची सरकार चालावीत. अरे हे सगळं बदलायला निघालेत. 2.5 वर्ष झाले. अनेक महानगरपालिका, जिल्हा परिषदा बिना निवडणुकांच्या प्रशासकांच्या माध्यमातून चालू आहेत. हे काय चाललंय राज्यामध्ये, देशामध्ये. आम्हाला माहिती आहे की राज्यघटना सहजपणे बदलणं शक्य नाही, पण राज्यघटनेला नॉन इम्प्लिमेंटेशन करून इनइफेक्टिव्ह बनवण्याची जी बदमाशी आहे, ज्याच्यातून SC, ST, OBC, रिलीजियस मायनॉरिटीज आणि देशातल्या सर्व जाती धर्माच्या महिलांच्या संरक्षणाची गॅरंटी आहे, ती गॅरंटी काढून हे दुसरीच गॅरंटी द्यायला. कशाची गॅरंटी आहे मला माहिती नाही. कशाची गॅरंटी देत आहेत आपल्याला माहिती नाही. आमचं दुखणं तिथं आहे. आणि त्याला जे जे प्रयत्न करतायत लोक रोखण्यासाठी, त्या प्रत्येक प्रयत्नाला तुम्हाला मी सांगतो, मन मोकळेपणाने आपल्या छातीवर हात ठेवून विश्वासानं सांगा, 2019 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत यांची सरकार न बनता दुसरी सरकार बनली तर एका क्षणासाठी का होईना आनंद झाला होता की नाही मनाला. माझ्या खांद्यावरचा झेंडा कोणता आहे ते असू द्या, पण त्या क्षणी आनंद झाला होता ना. त्या लोकांना अपील करण्यासाठी आजची सभा आहे. ती अपील करण्यासाठी आजची सभा आहे आणि तो प्रयत्न यशस्वी करण्यासाठी ही आजची सभा आहे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. तो प्रयत्न आपण किती ताकदीने पुढे नेऊ शकतो. वेळ जरी किती उशीर झालेला असला तरी मी कसं बोललो, 14 जागा अजून बाकी आहेत. अजिबात भावनिक व्हायची गरज नाही. जे सगळे आदरणीय मंडळी आहेत, नेते लोक आहेत, त्यांची जागा आमच्या हृदयात आहे. पण जेव्हा राजकीय निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा राजकारण प्रत्येक वेळेसच मनाचा विचार ऐकून करावा नाही लागत, बुद्धीचा विचार करून करावा लागतो. ते भान, ते जाण लोकांमध्ये निर्माण व्हावं. आंबेडकरी समाजाचाच हा विषय नाही, हा महाराष्ट्रात, या देशात राहणाऱ्या प्रत्येक माणसाचं संकटावर आहे. संकटात सापडलेली लोक असं विचार करतायत, फील करतात. तो विचार त्यांच्यापर्यंत घेऊन जावा. कारण नुसतं मनुवाद सत्तेत असताना तर वैचारिक लढा देऊन रोखणं आपल्याला काही फार जास्त अवघड नसतं गेलं, किंवा त्याच्यात वैचारिक लढ्यामध्ये आपण त्यांना पुरून उरलो असतो. पण मनुवाद आणि भांडवलवाद जेव्हा हातात हात मिळून सत्तेत असतात तेव्हा बाबासाहेब कामगारांना मार्गदर्शन करताना बोलतात की ही अभद्र युती या देशाचं वाटोळं करणारी युती ठरते. मग ते रोकावं लागेल. इतके दिवस आम्ही काय कुठल्या स्टेजवर मी गेलो नाही, प्रचाराच्या कोणाच्या सभेत सहभागी झालो नाही, म्हणून शांत होतो का बसलेलो. माझं YouTube चॅनल चेक करा माझ्या नावानं सर. 2 गाणे मी या दरम्यान काढले. एक जुमलेबाजों की सरकार बदलो इस मतलब का वो गाना है. हम खामोश तो बैठे नहीं है, जिधर भी जा रहे उधर हम अपनी कोशिश कर रहे हैं. आप
भी उस कोशिश का एक हिस्सा हो। हम सब मिलकर अगर इस अपनी कोशिश को आगे बढ़ाएंगे तो इन लोगों को लगता है कि कोई इनका कुछ बाल बाका नहीं कर सकता। ईवीएम के चक्कर में इन्होंने कुछ गड़बड़ वड़बड़ कर दी तो फिर बात अलग है, पर अगर बेईमानों से भी ईमानदारी की उम्मीद करना हमारी गलती थोड़ी है। अब अगर की उन्होंने उनकी फितरत अगर दिखाई दी तो फिर कोई उसको कुछ कर नहीं सकता। लेकिन अगर वैसा नहीं हुआ तो आप यकीन मानो ये देश बदलाव चाहता है। हवा बदल चुकी है। लोग अपने सर पर अपने कातिल का बोझ ढोना नहीं चाहते इस देश में, ये बात आप तय कर लो। और इस विश्वास के साथ लोगों के बीच में जाके अपनी इस बात को आगे बढ़ाओ। मैं तो खुलेआम बोल रहा हूं, महाविकास आघाड़ी को मतदान करो, वोट करो अपने इसमें। मेरी फेसबुक की पोस्ट पे मैंने डाला महाविकास आघाड़ी के उम्मीदवारों को जहां जहां होंगे अकोला छोड़कर महाविकास आघाड़ी के हर उम्मीदवार को जहां जहां मजबूत होगा वहां वोट करो। मैंने अपनी फेसबुक। अब लोकशाही को, फुले शाहू को, बाबा साहब को मानने वाले लोग मुझे गाली देंगे तो ये कौन सा यार मेरी क्या गलती है, या फिर आपका कौन सी विचारधारा है? दोनों भी सवाल है। और मुझे गाली देने से मैं अपना मुंह थोड़ी बंद रखने वाला हूं। अगर आप ढंग से चलते तो हम छोड़ ही नहीं देते। ये बोलने की नौबत ही नहीं आती थी हमको। पर वक्त का तकाजा, वक्त की नजाकत अगर नहीं समझे तो फिर शायद मुश्किल हो सकती है। आने वाले समय में और भी 7-8 दिन है, बहुत ज्यादा भी समय नहीं है मैं जानता हूं, लेकिन समय कम भी नहीं है। कोशिश आगे भी और बढ़ाएंगे तो ये बदलता हुआ नजारा शायद हो सकता है कि बीजेपी और आरएसएस को नीचे उतारने में, उनको सत्ता से बाहर करने में जो हमारे सबकी ख्वाहिश है उसमें हमारा थोड़ा कंट्रीब्यूशन होगा और उसका समाधान मिलेगा। दूसरा क्या मिलने वाला है? थोड़े हमारा कोई उम्मीदवार है कि चुन के आने के बाद लड्डू मिलेगा, लेकिन जो गारंटी बाबा साहब ने फुले शाहू के संघर्ष के बाद हमको दिए संविधान के माध्यम से, ये गारंटी कामयाब हो या ना हो, लेकिन हमारी गारंटी कामयाब होना बहुत जरूरी है और बरकरार रहना जरूरी है। ये इस देश के लोगों ने मान लिया है। हवा बदल रही है, हवा का रुख बदल रहा है। एक शायर कहता है कि चिराग मेरे देखकर मचल रही है हवा, चिराग मेरे देखकर मचल रही है हवा। आजकल कुछ ज्यादा ही जोरों से चल रही है हवा, और जो बना रहे थे किस्से मेरी तबाही के, उन्हें खबर ही नहीं कि रुख बदल रही है हवा, उन्हें खबर ही नहीं कि रुख बदल रही है हवा। थैंक यू। जय भीम। आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी।